नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या पार्टचा अभ्यास करणार. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिल्यानंतर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेमकं रूट कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल हे तुम्हाला या पॉइंटच्या आधारे सांगता येणार आहे. आता नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचं म्हणजे नेमकं ते कसं ओळखायचं, त्यासाठी एक लक्षात ठेवा, हे नेचर ऑफ रूट कॅन बी डिटरमाइन्ड बाय द व्हॅल्यू ऑफ b² minus 4ac. नेचर ऑफ रूट्स कॅन बी डिटरमाइन्ड बाय द व्हॅल्यू ऑफ b² minus 4ac. आता इथं आपण b² minus 4ac ची व्हॅल्यू अगोदरच शिकलेला आहात आणि त्या व्हॅल्यू मध्ये आपण कशी व्हॅल्यू काढायची ते पाहिलेलं आहे. तर या व्हॅल्यूवरून नेचर ऑफ रूट कसं ठरवायचं, अँड इट इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. याला डिस्क्रिमिनंट असं म्हणायचं. अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा. ग्रीक लेटर आहे डेल्टा. डेल्टा हे नोटिफिकेशन असेल कशाचं, नेचर ऑफ रूटचं, आणि त्यालाच त्या डेल्टालाच आपण काय म्हणायचं आहे, डिस्क्रिमिनंट असं म्हणायचं आहे. यावरून कसं नेचर ऑफ रूट ठरवता येईल, तर नेचर ऑफ रूट ठरवत असताना इथं मात्र लक्षात ठेवायचं कसं, तर 3 कंडिशन आहेत. डेल्टा म्हणजेच काय आहे, b² minus 4ac आहे, आणि आपल्याला नेचर ऑफ रूट सांगायचंय. 3 कंडिशन असतील. 3 कंडिशन कसं असेल, पहिली कंडिशन असेल डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे b² minus 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी आली तर काय असणार आहे, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. डेल्टाची व्हॅल्यू जर समजा 0 आली तर रूट्स आर रियल अँड इक्वल. आणि तिसरी कंडिशन, डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल तर रूट्स आर नॉट रियल. तर याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिल्यानंतर लगेच समजणार आहे की कशा पद्धतीनं आपण नेचर ठरवू शकतो. तर या 3 कंडिशन असतील नेचर ठरवण्यासाठी, आणि त्या नेचर ठरवण्यासाठी 3 कंडिशन कोणत्या आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग या व्हॅल्यूज वरून तुम्ही ठरवू शकता नेचर ऑफ रूट. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पल बघा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी आपण नेचर ऑफ रूट काय करूयात, डिटरमाइन करूयात. याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 3x² minus 4x plus 1 equal to 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी नेचर ऑफ रूट ठरवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर फर्स्ट ऑफ ऑल कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं कम्पेअर करायचं, कम्पेअरिंग विथ ax² plus bx plus c equals to 0. कंपॅरिझन जर केलं तर काय होईल रे, a is equal to 3, b is equal to -4, c is equal to 1. कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टा मीन्स डेल्टा इज इक्वल टू b² minus 4ac. इथं व्हॅल्यू काय करायची आहेत, सबस्टिट्यूट करायच्या. b ची व्हॅल्यू -4² minus 4 into a ची व्हॅल्यू 3 into 1. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट झाल्यानंतर इथं काय करायचं आहे, स्क्वेअर करून घ्या. 4² 16 minus 12, that is delta is equal to 4.
मग डेल्टाची व्हॅल्यू 4 आल्यानंतर इथं डेल्टा हा कसा दिसतोय पहा, डेल्टाची व्हॅल्यू कशी आली, ग्रेटर दॅन 0 आली. मग डेल्टा जेव्हा ग्रेटर दॅन 0 असतो, देअरफॉर रूट्स आर, नेचर कसं असेल, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. म्हणजे याचा अर्थ काय, तर डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली की रूट्स आर रियल अँड अनइक्वल. तर सेकंड एक्झाम्पल अशाच पद्धतीने आपण काय करूयात, पाहूयात. सेकंड एक्झाम्पल बघा, x² + 2x + 1 = 0. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रूट्स कसे आहेत हे आपल्याला सांगता येऊ शकतं. याच्यासाठी काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. Therefore a = 1, b = 2, c = 1. आणि डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टा = b² - 4ac. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. b ची व्हॅल्यू आहे 2, 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू 1. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं काय होणार आहे, 2² 4 - 4 = 0. आणि डेल्टाची व्हॅल्यू 0 मिळाल्यानंतर कोणती कंडिशन असेल तुमची, डेल्टा = 0 साठी रूटची कंडिशन, रूट्स आर रियल अँड इक्वल. आता अशाच पद्धतीची भरपूर उदाहरणं सोडवता येऊ शकतात. आता इथं एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, एक =0 आली. अशाच पद्धतीने जर समजा इथं डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, डेल्टा = -21, तर अशा वेळेस काय, जे काही व्हॅल्यू आली त्याच्यावरून काय करायचं, जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर रूट्स आर नॉट रियल म्हणायचं. आणि अशा पद्धतीने आपण नेचर ऑफ रूट वर आधारित काय करू शकतो, एक्झाम्पल पाहू शकतो. आता याच पद्धतीनं जर नेचर ऑफ रूट रियल आणि इक्वल दिलेलं असेल तर तुम्हाला तिथं के ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे. तर अशाच पद्धतीचं आणखी एक उदाहरण आपण काय करूयात, पाहूयात. बघा, अशाच पद्धतीचं एक उदाहरण आहे. जेव्हा रूट्स आर रियल अँड इक्वल, काय दिलं प्रश्नामध्ये बघा, द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. आता रियल अँड इक्वलची कंडिशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रियल अँड इक्वलची कंडिशन काय असते, तर डेल्टा = 0 असतो. म्हणजेच b² - 4ac = 0. या कंडिशनचा वापर करून आपल्याला इथं काय करायचे आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तर बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 3y² + ky + 12 = 0. आता या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, रूट्स आर रियल अँड इक्वल दिलं. मग इथं अगोदर काय करा, कंपॅरिझन करून a b c च्या व्हॅल्यू काढा. कंपेअरिंग विथ ay² + by + 12 = 0. c = 0. कंपॅरिझन केल्यावर a ची व्हॅल्यू काय येते, 3, b ची व्हॅल्यू k, c ची व्हॅल्यू 12. व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला कंडिशन काय दिली आहे, हिअर रूट्स आर रियल अँड इक्वल. मग रूट्स आर रियल अँड इक्वल म्हटल्यानंतर डेल्टा = काय असेल, देअरफॉर डेल्टा = 0. आणि डेल्टा = 0 म्हणजेच काय असेल, b² - 4ac = 0. आणि इथे काय करायचंय, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय होणार आहे, b ची व्हॅल्यू k ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू 12 = 0. सॉल्व करा. काय होतं, k² मायनस इथं काय होईल बघा, 4 3 12, 12 12 144 = 0. आता इथं k² मायनस हे काय आहे, 144 आहे. तर 144 म्हणजे काय, 12 चा स्क्वेअर असतो. मग इथं काय होईल, k² - 12 ब्रॅकेटचा स्क्वेअर = 0. आणि इथे एक्सपान्शन फॉर्म्युला k - 12 इंटू k + 12 असं त्याचं एक्सपान्शन होईल. a² - b² = a - b, a + b च्या ब्रॅकेटचा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहू शकतो. आणि k - 12 = 0 और k + 12 = 0. म्हणजेच k = 12 और k = -12. That is the value of k is ±12. आता इथं दोन्ही व्हॅल्यू काय करायचं, ते ऍक्सेप्ट करायचे, कारण मिडल टर्म आहे. मिडल टर्म कॅन बी प्लस और मायनस, दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. इथं म्हणून के ची व्हॅल्यू काय आलेली आहे, एक प्लस आणि एक मायनस
12 अशा पद्धतीनं आलेली आहे. आता सेकंड जर क्वेश्चन पाहिला तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय लक्षात येतं तुम्हाला की एक दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, परंतु ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म नाही. मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथं जनरल फॉर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जनरल फॉर्म करण्यासाठी काय करायचं तर इथं प्रोडक्ट करून घ्यायचा. प्रोडक्ट करताना kx इंटू एक्स kx स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथं जर पाहिलं तर हा जनरल फॉर्म तुम्हाला मिळाला आहे. जनरल फॉर्म मिळाल्यानंतर इथं काय करावं लागेल, याच्यामध्ये जनरल फॉर्म मध्ये काय करावं लागेल तर कंपॅरिझन इथं जसं केलेलं आहे त्याच पद्धतीने कंपॅरिझन. आता एक्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे कंपॅरिझन कोणाशी करायचं, कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग कंपॅरिझन केलं तर काय होईल, a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू मायनस 2k, c इज इक्वल टू 6. आणि ह्या आलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले प्रश्नामध्ये, रूट्स आर रिअल अँड इक्वल. मग रूट्स रिअल आणि इक्वल आहेत म्हणल्यानंतर इथं कशा पद्धतीने घ्यावं लागेल, हिअर रूट्स आर रिअल अँड इक्वल, देअरफॉर रिअल आणि इक्वल म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय असेल 0 आणि डेल्टा म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0. आता इथं जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय होतं पहा, व्हॅल्यू मध्ये b ची व्हॅल्यू आहे मायनस 2k ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे k, c ची व्हॅल्यू 6 इक्वल्स टू 0. इथं कॅल्क्युलेट जर केलं तर काय होणार आहे, स्क्वेअर केला तर 4k चा स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. आता इथं जर कंपॅरिझन जर केलं तर इथं कॉमन निघतंय पहा, 4k कॉमन निघतं, इंटू द ब्रॅकेट काय राहणार आहे k मायनस 6 इक्वल्स टू 0. आणि 4k मल्टिप्लायचं इकडं डिवाइडला, आता इथं मल्टिप्लायचं डिवाइडला घेतलं तर काय होणार आहे, k मायनस 6 किंवा दोन व्हॅल्यू मिळतात तुम्हाला, 4k इज इक्वल टू 0, k मायनस 6 इक्वल टू 0. therefore k इक्वल टू 0 और k मायनस 6 इक्वल टू 0. आता k मायनस 6 इक्वल टू 0 म्हणजेच काय असेल, k इज इक्वल टू 6. आता इथं जर पाहिलं तर k इज नॉट इक्वल टू 0. k इज नॉट इक्वल टू 0 कशामुळं तर कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर इज अ k and the coefficient of square term cannot be 0, so k is not equal to 0. therefore k is not equal to 0 is not accepted किंवा k is equal to 0 is not accepted, so k is equal to 6 and the value of k is 6. हे अशा पद्धतीने तुम्हाला k ची व्हॅल्यू काढण्यासाठी रूट्स आर रिअल अँड इक्वल घेतलं म्हणजे काय करायचं तर b स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यू काय करायच्या 0 घ्यायच्या आणि abc च्या व्हॅल्यू जसं फॉर्म्युला मेथड मध्ये आपण सबस्टिट्यूट करत होतो त्या पद्धतीने काय करायचे आहेत सबस्टिट्यूट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण नेचर ऑफ रूट्स वर आधारित काय करू शकतो एक्झाम्पल सोडवू शकतो. तर आता पुढचा जो पॉइंट आहे आपला तो रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट्स अँड रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हा काय करूयात आपण पाहूयात. बघा रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. आता रूट्स किती असतात दोन असतात, मग ते दोन रूट कोणते तर लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता दोन रूट असतात म्हणल्यानंतर फॉर्म्युला मेथड मध्ये आपण दोन रूट काय केलेले आहेत फाइंड आउट केलेले आहेत. मग याच्यामध्ये एक रूट काय असेल अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e ते एक रूट असेल आणि दुसरं बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e असं असेल. मग आपल्याला काय करायचंय रिलेशन बिटवीन सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट काढायचे. त्यासाठी रिलेशन काय असतं तर ते काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सम ऑफ द रूट्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सम ऑफ द रूट्स, आता दोन रूट आपण ऍझम्पशन केले आहेत, एक अल्फा आणि दुसरं बीटा. मग याचं सम ऑफ द रूट काढल्यानंतर कसं रिलेशन मिळतं आणि प्रोडक्ट ऑफ द रूट काढल्यानंतर कसं रिलेशन मिळतं हे आपण काय करूयात पाहूयात. आता सम ऑफ द रूट म्हणजे कसं होणार आहे तर लेफ्ट साइडची सम लेफ्ट साइडला म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हटल्यानंतर इथं अल्फा प्लस बीटा इकडे सुद्धा त्याच पद्धतीनं मायनस बी
प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथं डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम म्हणल्यानंतर काय करू शकतो आपण, डायरेक्ट ऍडिशन. डिनॉमिनेटर सेम 2a. इथं जर पाहिलं तर मायनस बी आणि हे मायनस बी, मायनस बी काय होणार आहे, मायनस 2b आणि हे प्लस आणि हे मायनस काय होणार आहे, कॅन्सल. इथं जर पाहिलं तर न्यूमरेटरचं 2 डिनॉमिनेटरचं 2 कॅन्सल. देअरफॉर सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा काय असेल, मायनस बी अपॉन ए. तर हे पहिलं रिलेशन मिळालं इन टर्म्स ऑफ सम ऑफ द रूट. आणि सिमिलरली सेकंड रिलेशन जे आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, प्रोडक्ट ऑफ द रूट. प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स कशा पद्धतीने असेल तर अल्फा इंटू बीटा असेल. मग अल्फा इंटू बीटा घेताना कशा पद्धतीने घ्यावं लागेल तर अल्फा म्हणजेच काय, मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथं जर पाहिलं तर हे अंशाला जे म्हणजे न्यूमरेटरला जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये एक रिलेशन मिळतं तुम्हाला. आपला जो एक्सपान्शन फॉर्म्युला मधला a प्लस बी आणि a मायनस बी चा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो तिथं युज होऊ शकतो. मग इथं काय करता येईल तर त्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन म्हणजे कुणाचं एक्सपान्शन असतं तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं. तसं इथं काय करता येईल मग, मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय. आता इथं प्रोडक्ट असल्यामुळं न्यूमरेटरचं प्रोडक्ट केला तसं डिनॉमिनेटरचं म्हणजेच 4a स्क्वेअर. आता इथं काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. इथं काय होईल पहा, हे मायनस बी स्क्वेअरचं प्रोडक्ट काय, स्क्वेअर काय असेल, प्लस बी स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट निघून जाणार म्हणजे मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 4a स्क्वेअर. इथं ह्या मायनस मध्ये मल्टिप्लाय केला, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस 4ac डिवाइड बाय 4a स्क्वेअर. इथे हे प्लस आणि हे मायनस काय होणार आहे, कॅन्सल. देअरफॉर अल्फा इंटू बीटा 4ac काय बघा, हे 4ac अपॉन 4a स्क्वेअर. इथे जर पाहिलं तर हे 4 ला 4 गेलं, इथं एक a आहे डिनॉमिनेटरला स्क्वेअर आहे म्हणून तिथला 1 गेला. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a. मग हे दोन रिलेशन मिळणार, एक सम ऑफ द रूट साठीचं आणि एक प्रोडक्ट ऑफ द रूट साठीचं. आता यावर आधारितच एक एक्झाम्पल तुम्हाला पाहता येईल. तर ते एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे ते आपण काय करूयात, पाहूयात. बघा आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आता सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने घेता येतं. तर सम ऑफ द रूट कसं असतं, मायनस बी अपॉन ए म्हणजे कोइफिशियंट काढायला लागणार तुम्हाला इथे, ए बी सी च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट काय असतं, सी अपॉन ए. तर या पद्धतीनं कसं घेता येईल तर अगोदर ऍझम्पशन करावं लागेल, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल्स टू 0. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला अल्फा आणि बीटा हे दोन रूट आहेत. आपल्याला सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट काढण्यासाठी काय करावं लागेल तर कंपॅरिझन करावं लागेल. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. कंपॅरिझन केल्यावर काय होणार आहे, a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 4k, c इज इक्वल टू k प्लस 3. आता इथं एक गिवन कंडिशन काय आहे बघा, सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट ऑफ द रूट्स. मग सम ऑफ द रूट, मग फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगता येतं, गिवन कंडिशन नुसार सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट म्हणजे 2 अल्फा इंटू बीटा. वी नो दॅट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा काय असतं, मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय असतं, सी अपॉन ए. तर डिनॉमिनेटर इथं सेम आहे,
परंतु इथं काय आहे, इक्वल साइन आहे. मग इक्वल साइन असताना ज्यावेळेस दोन्ही डिनॉमिनेटर काय होत असतात, कॅन्सल होत असतात. म्हणून काय राहणार, मायनस बी इज इक्वल टू 2c. आणि इथं व्हॅल्यूज काय करा, सबस्टिट्यूट करा. मायनस 4k इज इक्वल टू 2 इंटू c ची व्हॅल्यू काय आहे, k प्लस 3. इथं सॉल्व्ह करून घ्या. मायनस मायनस प्लस 4k, हे 2k प्लस 2 3 जा 6, हे प्लस 2k इकडे आलं तर काय होईल, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. आणि 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू 6 अपॉन 2. देअरफॉर k इज इक्वल टू 3. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ k इज 3. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल काय करू शकताय, कंपॅरिझन करून k ची व्हॅल्यू सुद्धा काय करू शकताय, काढू शकताय. फक्त इथं महत्वाचं काय आहे, कंडिशन महत्वाची आहे. तर आपण आता अशाच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आहे, ते काय करूयात, पाहूयात. बघा आता या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. आता सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट तर काढणं गरजेचंच आहे, कारण का अल्फा आणि बीटा रूट दिलेले आहेत. मग काय करायचं, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन द्या. y स्क्वेअर मायनस 2y प्लस 7 इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ ay square plus by plus c equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to minus 2, c is equal to minus 7. आता abc चे व्हॅल्यू काढल्यानंतर सम ऑफ द रूट काढून घ्यायचं. सम ऑफ द रूट काय असतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू 1. म्हणजेच अल्फा प्लस बीटा काय आलं, 2 आलं. देअरफॉर अल्फा इंटू बीटा काय आहे, सी अपॉन ए. सी अपॉन ए ची व्हॅल्यू काय आहे बघा, सी अपॉन ए म्हणजेच सी मायनस 7 अपॉन ए ची व्हॅल्यू 1. म्हणजेच सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट मिळाला. त्याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यूचा आपण विचार करूया, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला वी नो दॅट, आपल्याला एक फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्याचं जर एक्सपान्शन केलं तर तुम्हाला हे मिळणार आहे. मग इथं व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा आहे मायनस 7. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय 2 चा स्क्वेअर 4 आणि हे मायनस मायनस प्लस 14 दॅट इज इक्वल टू 18. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. पहिली व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली जसा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर साठीचा फॉर्म्युला आहे तसाच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब साठी असेल. काय असणार आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. वी नो दॅट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब साठीचा फॉर्म्युला काय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. इथं सुद्धा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अल्फा प्लस बीटा आहे 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा आहे मायनस 7 आणि सम ऑफ द रूट काय आहे बघा, तर इंटू 2. 2 चा क्यूब 8 हे मायनस मायनस प्लस 3 7 जा 21, 21 2 जा 42 आणि व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथं फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले महत्वाचे आहेत. या फॉर्म्युल्यावर आधारित एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. आणि याच्यामध्ये काय व्यवस्थित लक्ष देऊन फॉर्म्युले जर व्यवस्थित मांडले तर तुमचे आन्सर्स काय येणार आहेत, करेक्ट येणार आहेत. तर अशा पद्धतीचे आपण भरपूर उदाहरणं सोडवू शकता. तुमच्या बुक्स मध्ये आहेत. आणखीन एक्स्ट्रा एक्झाम्पल साठी वेगवेगळे बुक्स तुम्ही रेफर करू शकताय. तर अशा पद्धतीनं पुढील आपण उदाहरण पाहूया. बघा पुढल्या पॉइंट मध्ये, टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट, म्हणजे काय दिलेल्या रूटच्या सहाय्यानं क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीनं फॉर्म करायचं हे पाहणं इतकंच गरजेचं आहे. आता पहा, इथं 2 रूट दिलेले असणार आहेत. मग कोणते 2 रूट असणार आहेत, तर लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ
quadratic equation having variable x, म्हणजे x च्या फॉर्म मध्ये असलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे रूट आहेत. मग x च्या फॉर्म मध्ये असलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट म्हणजेच कसं असेल, देअरफॉर x इक्वल टू अल्फा अँड x इज इक्वल टू बीटा. मग इथं काय आपल्याला रूट आहेत म्हणजे आपण काय करतो, इक्वल टू 0 घेत असतो. मग काय करायचं, x मायनस अल्फा इक्वल टू 0 और x मायनस बीटा इक्वल टू 0. मग नंतर काय करायचं, क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करतो म्हणजे काय करतो आपण, सेपरेट जे आहे ते एकत्र करतो. म्हणून इथं काय करायचं, याचा आणि याचा काय करायचं, प्रोडक्ट घ्यायचा. म्हणजे काय होईल, x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इक्वल्स टू 0. आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर इथं काय होतं पहा, एक्स स्क्वेअर मायनस बीटा एक्स मायनस अल्फा एक्स, आणि इथं हे दोन्ही मायनस मायनस आहे तर मायनस मायनस प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. इथं जर पाहिलं तर मायनस एक्स कॉमन निघतं, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, आणि हा एक्स पण कॉमन आहे. तर यालाच आपण कसं इनवर्टिंग एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. हे काय असेल तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशनचा, रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला असेल. मग तुम्ही हा फॉर्म्युला जनरली काय करायचा आहे, यूज करायचा आहे. तर हे अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म करायचं आहे. त्यासाठी एक्झाम्पल पाहूया. इफ 2 रूट्स आर गिवन, मग समजा एक 4 आणि एक 5 असे एक रूट आहे. तर याच्यामध्ये हे रूट दिल्यानंतर तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं, तर पहिलं रूट जे आहे ते लेट अल्फा इज इक्वल टू 4, बीटा इज इक्वल टू 5, म्हणजे एक रूट 4 आणि दुसरं 5 ऍझम्पशन करायचं. आणि इथं आपल्याला काय पाहिजे, फॉर्म्युल्यामध्ये, रिक्वायर्ड फॉर्म्युल्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा पाहिजे. इथं काय करायचं, पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा काढायचं. अल्फा प्लस बीटा काय असेल, 4 प्लस 5 9, आणि अल्फा इंटू बीटा काय असेल, 4 गुणिले 5. हे दोन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या. त्यानंतर काय करायचं, रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला, देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 9x, आणि इंटू प्रोडक्ट काय आहे बघा 20 इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीचे आपल्याला आणखीन उदाहरण घेता येतील. बघूया सेकंड एक्झाम्पल. समजा 2 रूट दिले, 2/3 आणि 4/5, सॉरी मायनस. मग याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल, तर फर्स्ट ऑफ ऑल लेट अल्फा इज इक्वल टू 2/3, बीटा इज इक्वल टू -4/5. सम ऑफ द रूट काढून घ्या. सम ऑफ द रूट काढल्यानंतर काय होतं बघा, सम ऑफ द रूट मध्ये 2/3 प्लस -4/5. इथं डिनॉमिनेटर सेम नाही म्हणून काय करायचं, क्रॉस प्रोडक्ट करायचा. 3 5 जा 15, 2 5 जा 10 -12 इज इक्वल टू -2/50. प्रोडक्ट ऑफ द रूट काय होईल, अल्फा इंटू बीटा 2/3 इंटू -4/5. प्रोडक्ट जर घेतला तर काय होतं इथं -8/50. तर सम ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट तुम्हाला मिळालं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला. रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आहे -2/15 एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट काय आहे -8/50. आता इथं सॉल्व्ह करून घ्या. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2/15 एक्स मायनस 8/15 इक्वल्स टू 0. आणि ह्याला डिवाइड बाय 15 करायचं. डिवाइडिंग बाय मल्टिप्लाय बाय 15 करायचं, कारण डिनॉमिनेटर घालवायचं आहे 15. मग 15 केलं तर काय होईल, 15x स्क्वेअर. हे डिनॉमिनेटरचं 15 कॅन्सल होणार, प्लस 2x, आणि इथलं 15 कॅन्सल होणार, -8 इक्वल्स टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपण भरपूर उदाहरणं काय करू शकताय, पाहू शकताय. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया.
बघा आता या उदाहरणामध्ये एकच रूट दिलेला आहे. मग आता दुसरं रूट नेमकं घ्यायचं काय, हा बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो. तर इथं काय करायचंय, या दिलेल्या रूटचे कॉन्जुगेट पेअर घ्यायची. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय, तर एक प्लस जर असेल तर दुसरी कॉन्जुगेट पेअर त्याची म्हणलं की मायनस मध्ये, समजा मायनस मध्ये दिलं तर प्लस मध्ये. म्हणून काय करायचं, पहिलं रूट समजा हे जर ऍझ्युम केलं आपण, अल्फा इज इक्वल टू √3 प्लस 5√2 असं जर असेल तर सेकंड रूट काय असेल, √3 मायनस 5√2. आता दोन रूट तुम्हाला मिळालेले आहेत, सम ऑफ द रूट काढून घ्या. अल्फा प्लस बीटा √3 प्लस 5√2 प्लस √3 मायनस 5√2. इथं प्लस आणि हे मायनस काय होणार आहे, कॅन्सल. मग √3 प्लस √3 काय असेल, 2√3. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला, सम ऑफ द रूट मिळालं. सिमिलरली फॉर प्रोडक्ट ऑफ द रूट, अल्फा इंटू बीटा √3 प्लस 5√2 आणि √3 मायनस 5√2. हा एक एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला, a² मायनस b² चा. मग इथं कसं लिहिता येईल, √3 चा स्क्वेअर मायनस 5√2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं स्क्वेअर केला तर काय, रूटचा स्क्वेअर 3 मायनस हे 25 इंटू √2 चा स्क्वेअर 2, 3 मायनस 50 इज इक्वल टू काय असेल, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मायनस 47. म्हणजे इथं सम ऑफ द रूट मिळालं, प्रोडक्ट ऑफ द रूट. मग रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल, रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा. व्हॅल्यू जिथं सबस्टिट्यूट करा, x² मायनस अल्फा प्लस बीटा आहे 2√3 x प्लस अल्फा इंटू बीटा आहे मायनस 47. तर मायनस 47 सबस्टिट्यूट करा. इथं हे प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस मायनस, देअरफॉर x² मायनस 2√3x प्लस मायनस मायनस 47 इक्वल्स टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीचे भरपूर उदाहरणं तुम्ही स्वतः सुद्धा तयार करू शकताय. तर या पद्धतीनं आपण दिलेल्या रूट वरून क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं हे काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे.